गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परदं सुखदं कैवल्ये ज्ञानमूर्तम् वनवादितं गगनं सुदृशम् तत्मत्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादे साक्षभूतम् भावार्थ त्रिवृत्तं रहितं सद्गुरुं नमामि। सद्गुरु चरणं प्रतापे पुण्य पापे जळाले निशिधने गुरराया उन्मनी दोष पळाले ऊर्ध्वमूलमदाशाखं मैश्वरं प्रावुर्व्ययम् छन्दांस्य पर्णानि यस्तं वेदेशवेदवित् अधश्चोदं प्रसुतातश्च शाखा गुणप्रौढा विषये प्रवाला अधश्च मूलानि संततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके हे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। हे नमनाथ माझे गणरायाला ओ नमनाथ माझे ओ गुरुरायाला नमनाथ माझे गणरायाला नमनाथ माझे ओ गुरुरायाला नमनाथ माझे रायना रंग रूप त्याला अरे पार्वतीचे होते लग्न तेव्हा होता रे गजानन अरे
गजानना आधी तो गजानन तुका म्हणे सो मजाना गणराया मोरया या 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 सभा मंडपे गणराया मोरया या 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 सभा रंगणे गणराया मोरया या 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 सभा मंडपे मोरया या 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 सभा मंडपे गणराया मोरया या 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 सभा मंडपे गणराया मोरया या 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 सभा रंगणे गणराया मोरया या 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 सभा रंगणे गणराया मोरया या 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 सभा रंगणे यावो सभा मंडपे यावो सभा रंगणे यावो सभा मंडपे यावो सभा मंडपे यावो सभा मंडपे यावो सभा रंगणे यावो सभा मंडपे यावो सभा रंगणे गणराया मोरया या 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 सभा मंडपे गणराया मोरया या 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 सभा रंगणे गणराया मोरया या 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 सभा रंगणे गणराया मोरया या 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 सभा मंडपे श्री गणरायाला वंदन करून भारत ऋतू सेवेला सुरुवात भानुदास एकनाथ 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 हेलो 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 हरे भाग्यवंतांनो या ठिकाणी आज एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने पवित्र पावन तीर्थक्षेत्र ननासी सर्व ग्रामस्थ मंडळी सरपंच उपसरपंच सदस्य मंडळी सर्व व्यापारी वर्ग सर्व शेतकरी बांधव महिला मंडळ बालगोपाळ परिसरातून आलेले भाविक भक्त मंडळी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे। हवाली केला हवाली केला हवाली केला हवाली केला गौधन्यानर हवाली केला हे हवाली केला गौधन्यानर हवाली केला हवाली केला हवाली केला गौधन्यानर हवाली
विसरला ना माझ्या देवाचा विसरला ना माझ्या धन्याचा विसरला ना माझ्या देवाचा विसरला ना भाग्यवंतांना ते बुजुर्ग बाबा इथं स्टेजवर येतील. हे बघा या ठिकाणी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज भरुडाच्या रूपातून या ठिकाणी या जगाला संदेश देतात. नीट ऐका. हवाली केला गाव धन्यानं हवाली केलं गाव. या धन्याचं विसरलं नाव खाली करा. हवाली केला गाव धन्यानं हवाली केला गाव. या धन्याचं विसरलं नाव नाना. अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याने प्रत्येकाला स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला जन्म दिला. आपण प्रत्येकाने आईच्या उदरी जन्म घेतला. नवमास कष्टाला अशी दहाव्याने प्रस्तुत झाली येताची कर्मधाड. तुझी मानाड कली अकांत जन्मे दुःख धाय कली स्मरेते हरिहरा जय श्रीकृष्ण माऊली. आईच्या उदरातून आपण ज्यावेळेस बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर जी जन्मदाता आई आहे आणि ज्या परमेश्वरानं आपल्याला आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस 9 महिने आईच्या पोटी तेव्हा कोण पूर्वी रोटी तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठी कटला काळ. आणि त्या परमेश्वरानं ज्याने आपल्याला जन्माला घातलंय त्या अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याला आज मंडळी विसरली म्हणून नाथबाबा म्हणतात हवाली केला गाव धन्यानं हवाली केलं गाव. कोणतं गाव हवाली केलंय? हट्टीपाडा, धोंडाळपाडा, शिवपाडा, बाडगीचा पाडा नाही. भाग्यवंतांनो हे गाव झाले. आपण ज्या गावात राहतो ते गाव. परत नाथबाबा या ठिकाणी म्हणतात कोणतं गाव तर पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत ही 3.5 हाताच्या देहाची जी मूर्ती आहे ना या देहाला गाव म्हटलेलं आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात या परमेश्वरानं आपल्याला या ठिकाणी हा देह हवाली केला आणि ते हवाली केल्याच्या नंतर त्या देवाला आपण विसरलो. आपल्याला वाटतंय हे सर्व ऐश्वर्य माझं आहे हे सर्व माझं आहे. परंतु या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात अरे दादा माझे मी करिता गिरे हे दिवस न धरीच विश्वास राहा मी. दादा अरे देह काळाची धन कुबेराची आणि तेथे मनुष्याची काय आहे. आपलं काहीच नाही सगळं कुबेराचं धन आहे दादा. आपल्याला वावरायचं आहे भगवंतांना बोलावणं केलं आपल्याला निघून जायचं आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात हवाली केला हवाली केला हवाली केला मोडलं का बटन? बरं झालं. हे बघा भाग्यवंतांनो हार्मोनियमानं हे जे बाबा दिसतात ना नाना ही अवस्था प्रत्येकाची होणार आहे. केव्हा? आता आपण तरुण आहोत आपलं रक्त सळसळतं म्हणजे स्त्री असो अथवा पुरुष असो ही अवस्था प्रत्येकाची होणार आहे. काय होतंय? नखमुख गळू लागले लाळानीचे मूड श्वाना परिगती झाली करती हाडाड. काय होतंय दादा? मनुष्य म्हातारा झाला ते माणसाला ही अवस्था प्राप्त होते आणि ही अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर निश्चितच त्या माणसाच्या डोळ्यातून ती स्त्री असो अथवा पुरुष असो त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं जातात. नाकातून शंभूड पडतोय. मनानं हत्ती दादा ऑटोमॅटिक मान हत्ती हातापायचा थरकाप होतोय. ही अवस्था प्रत्येकाची होती. नाथबाबा म्हणतात अरे डोळे गावाची लागती नाकात
पाऊस पडतील हो मायबा. काय होतंय? तोंडापुढची 32 खेडे म्हणजे 32 दात. माऊली नीट लक्षात घे. तोंडाचे दात पडून जातात, माणसाची हवा निघून जाते, डोळ्यातनं पाणी पडतोय, नाकातून शंभर पडतोय, सगळं शरीरात थरकाप. आणि ही अवस्था ज्यावेळेस होती त्यावेळेस आपले आजोबा असतील, पंजोबा असतील, आपले वडील असतील, दादा हसू नका, कारण ही अवस्था प्रत्येकाची होणार आहे. म्हाताऱ्या माणसाला हसू नका. अशा अवस्थेत असतात त्याला हेल्प करा, मदत करा दादा. म्हणून नाथबाबा म्हणतात, अरे हेच गाणे गा तुम्ही हसू नका, हेच गाणे गा तुम्ही हसू नका, हसू नका, हेच गाणे गा तुम्ही हसू नका, हेच गाणे गा तुम्ही हसू नका, हेच गाणे गा तुम्ही हसू नका. भाग्यवंतांनो, सांगायचं तात्पर्य का बुजुर्ग माणसाला, म्हाताऱ्या माणसाला त्याची चेष्टा करू नका, त्याची अवहेलना करू नका, त्याला हसू नका, कारण ही दशा प्रत्येकाची होणार आहे. नाथबाबा पुढे म्हणतात, पुढे माणसाची काय अवस्था प्राप्त होते, तर नाथबाबा पुढे वर्णन करतात. अरे दोन्ही टिऱ्या वाळून जातील. टिऱ्या म्हणजे काय हो? नाथबाबांचे शब्द हे अलंकाराने सिद्ध होतात, त्याला अर्थन करण्यास अलंकार असे म्हणतात. बघा, तर नाथबाबा म्हणतात त्या दोन्ही टिरे वाळून जातील म्हणजे काय हो? हे जे पाय आहेत ना, हे पाय वाळून जातात, त्याला पायच्या पोटऱ्या म्हणतात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. दोन्ही टिरे वाळून जातील. नाका कानातून पू बदा बदा वाहेल. लिंगाची ती गडबड होईल मेल्या कुत्र्यासारखी. ओ मायबाप, कुत्र्यासारखी माणसाची अवस्था. नाना काय करतात? बाबा म्हातारे झाले का आमच्या घरी महाराज येतात, घरकुली बांधलेलं बापानं, घरकुली बांधलेलं बापानं. पण बाबांची अशी अवस्था, हा डबा बाबांचा बरोबरच असतोय. जसं ह्या बाबांचा आहे ना, तसं आपल्या आईचा किंवा आपल्या वडिलांचा किंवा आजोबांचा असा डबा असतोय. कारण थुंकण्यासाठी ही प्रत्येकाची अवस्था आहे शरीराची माऊली. आणि अशा वेळेस आपण काय करतोय? कुत्र्यासारखी आरड करतोय. आई इथं बसू नको, म्हातारे इथं बसू नको, बाबा इथं बसू नका, इथं मोठमोठे महाराज येतात, संत येतात, आमदार येतात, खासदार येतात. अहो ते म्हातारी होणार नाहीत का माऊली? मला हे म्हणायचंय. कारण ही अवस्था प्रत्येकाची आहे. जसे आपल्या वडील म्हातारे झालेत तसंच आपण होणार. म्हणून नाथबाबा म्हणतात, हवाली केला पुढे संत महात्मे काय म्हणतात? अरे रथे गावाची फजती झाली, पाहून माझ्या ज्ञानोबाला दयाली, उचलून रसायनाची वल्ली, केली आबादी गावाच्या हो मायबा. नाथबाबा शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनेश्वरना हे उचलून रसायन, तोडे ते भावाचे बंधन, तेने वैकुंठ वास करविला हो मायवा. नाथबाबा म्हणतात शेवटच्या चरणात, मुलांना नीट लक्षात घ्या, कारण मागे 2 ते 2.5 वर्षाचा जो कालावधी होता, त्या कालावधीमध्ये नवऱ्याचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर त्या ठिकाणी बायको जात नव्हती दवाखान्यामध्ये. नाना नाथबाबांना काय म्हणायचंय हे नाथबाबांनी अगोदरच लिहून ठेवलेलं होतं. हे होणार होतं, हे येणार आहे, ते शास्त्र लिखित आहे. कारण पुराणे प्रसिद्ध बोलिले वाल्मिक आणि नामेतीने लोक उद्धरती, तद्वत न्यायाप्रमाणे या ठिकाणी ज्योतिषशास्त्र हे अग्रेसर आहे. आणि ज्योतिषशास्त्र अग्रेसर असताना या ठिकाणी बघा, बाबा व्यंगाने असं काही भाकीत लिहिलं होतं का 2026 मध्ये 3रं महायुद्ध होणार किंवा युद्ध होणार. बाबा व्यंग म्हणून गेले, परंतु आजही त्यांचं भाकीत या ठिकाणी प्रस्थापित झालेलं आहे. सर्वांना ठाऊक आहे का आज सध्या संप्रदाय सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि प्लस त्यामध्ये इराण, ते युद्ध चालू आहे. सर्वांना ठाऊक आहे माऊली. सांगायचं तात्पर्य एकच आहे का या पृथ्वीवर ज्या ज्या वेळी यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारताद्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृज्याम्यहम्.
या ठिकाणी ज्या ज्या वेळेस धर्माचा रास होतो, अधर्म माजतो, त्यावेळेस भगवंताला अवतार धारण करावा लागतो माऊली. आणि याच अनुषंगाने नाथबाबा म्हणतात का बाबांना जसं या ठिकाणी कोरोना आला होता, याच अनुषंगाने या ठिकाणी नाथबाबा म्हणतात एका जनार्दनी शरण हे उचलून रसायन तोडीती भवाचे बंधन तेने वैकुंठ वास करविला हो मायबाप. या ठिकाणी एवढं तात्पर्य आहे का जो संतांच्या मार्गाने जाईल आणि संतांच्या मार्गाने गेल्यानंतर निश्चितच परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जो जाईल. कारण दुःखी प्राण्याला मिळतो विसावा पांडुरंगाच्या पंढरीत विठ्ठलाच्या मंदिरात. या अनुषंगाने तुम्ही संतांच्या मार्गाने जा, चांगल्या मार्गाने जा आणि चांगल्या मार्गाने गेल्यानंतर निश्चितच दादा या ठिकाणी आपलं जे आयुष्य आहे, आपल्या आयुष्याचा आपल्या देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी भारुड क्रमांक पहिलं समाप्त झालं. भजन करा भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. माऊली हे जे पहिलं भारुड होतं, या भारुडातून एवढंच साध्य करा. या भारुडातून एवढंच साध्य करायचंय. काय साध्य करायचंय का आपल्याला जन्म दिला माता पित्यांनी म्हणजे आई वडिलांनी. मदर अँड फादर. मुलांना गर्दी करू नका, इकडे लक्ष द्या. मदर अँड फादर, आई वडिलांनी जन्म दिला ना. ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या आई वडिलांना विसरू नका. प्लस ज्या भगवंतानं आपल्याला 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात ठेवलं, आपल्याला जन्माला घातलं, ज्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये चाले हे शरीर कुणाची सत्यानं कोण बोलवितो. आपण हात हलवतो, डोळ्याने बघतोय, पाय हलतात, रात्रीच्या झोपल्यानंतर आपल्याला जो जागे करतोय त्या परमेश्वराला लेकरांनो सर्वांना विनंती करू सांगतो का या ठिकाणी देवाला आणि जन्मदाता माता पित्यांना विसरू नका. असं या पहिल्या भारुडाचा सार आहे. दुसऱ्या भारुडाला सुरुवात आहे. थांबा, ती सुरुवात असे का सुंदर असं प्रबोधन आहे. ते प्रबोधन असं का संत तुकाराम महाराजांनी या जगाकडे दृष्टी टाकली आणि संत तुकाराम महाराजांनी या जगाकडे दृष्टी टाकल्याच्या नंतर या जगाकडे पाहिलं, या वृक्ष वेलीकडे पाहिलं. मुलांनो मला तुम्ही एक आन्सरचं उत्तर द्या. आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळतो सांगता येईल का? अरे ऑक्सिजन कुठून मिळतो? झाडापासून. शाबास. कोण बोललं रे? अरे वरबट करा जरा ना. शाबास, झाडापासून भेटतो. आणि आता काय आहे बरं, आता ऑक्सिजन, आता रात्र आहे, आता काय, आता त्या झाडांनी काही सोडलं असेल रे काय? शाबास. कार्बन डायऑक्साईड वायू, त्याला CO2 म्हणतात ना इंग्लिश मध्ये. एवढं मला काही अभ्यास नाही माझा. बघा का दिवसा या ठिकाणी झाड ऑक्सिजन देतात, बरोबर का नाही? हो, नीट आहे का मुलांनो? दिवसा ऑक्सिजन देतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात, बरोबर का नाही? हो. मग आता आपण काय केलं पाहिजे? आपण शाळेमध्ये झाडे लावतो का नाही? सर सांगतात का नाही? झाडे लावतो, बरोबर ना? हो. आता आपण शाळेमध्ये झाडे लावतो. आता त्याच अनुषंगाने आपले वडील किंवा आपल्या परिसरामध्ये आपलं फॉरेस्ट असते, हा इंग्लिश शब्द आहे, जंगल आहे ना गुरुदेवाच्या रानात आहे. मग आता ते जंगल आपणच नष्ट करायचं का मुलांनो? काय? अरे बाळांनो, या विश्वामध्ये जर वृक्ष आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन देतो, प्राणवायू देतो. मग आपण त्या ठिकाणी जंगलाचा झाडाचा विनाश करता कामा नाही. जरी आपल्याला लाकडं लागत असतील पण आपण वाळलेलीच लाकडं आणायची, बरोबर का नाही? बरोबर. आता पूर्ण नीट आहे का? पुढे काय होतंय काय? एखादा आपल्याकडे आता डिजिटल जग निघालंय, ते लायटर असतात. मग मुलं कुचेष्टा करून काहीतरी कुठेतरी आग लावतात का नाही? आता लाईव्ह परिस्थिती सांगतोय नाना का आपले जे कर्मचारी आहेत, फॉरेस्टचे कर्मचारी, सगळे कर्मचारी कुठे आहेत? माझ्या चरणामध्ये आहेत. तिथे वनवा लागलेला आहे. आता गावीत गोसाई मॅडमला मी इतके फोन केला तर त्या कुठे आहेत? गुरुदेवाच्या रानामध्ये, राऊत माऱ्याच्या परिसरात. सांगा आता, ही अगोदर आग लागली होती का? या टायमिंगला लागली. मला एक एवढीच रिक्वेस्ट करायची दादा, तर अरे त्या जंगलामध्ये काय काय असतं? अरे सर्व जीव असतात दादा.
अरे त्या जीवांचा आत्मा आणि आपला आत्मा सारखा असतोय दादा. मग त्या ठिकाणी जर आपण जर त्या ठिकाणी वणवा लावत असेल तर सांगा तिथे पुण्य किंवा पाप. तो खूप बरं म्हणतात, अरे वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. म्हणून यासाठी म्हणालो सुंदर असं गीत आहे आणि ते गीत तुमच्या पुढे सादर करतो आहे. लगेच गीताला सुरुवात होते. चला स्टार्ट झालं का? ओके रेडी. अरे हे जंगल सारं आपुलच हाय रे, वनराईला वनवा लावायचा नाही. हे जंगल सारं आपुलच हाय रे, वनराईला वनवा लावायचा नाही. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. जंगल सारे आपलंच हाय रे, वनराईला वनवा लावायचा नाही. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. वनराईला वनवा लावायचा नाही रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. वनराईला वनवा लावायचा नाही रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. जंगल सारे आपलंच हाय रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. जंगल सारे आपलंच हाय रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. कबाड कष्ट नको करू रे जंगल नष्ट. कबाड कष्ट नको करू रे जंगल नष्ट. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. वनराई आपली माऊली भर उन्हात देते सावली. वनराई आपली माऊली भर उन्हात देते सावली. वनराईला वनवा लावायचा नाही रे. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. हे जंगल सारं आपलंच आहे रे, वनराईला वनवा लावायचा नाही रे. ऐकावी कहाणी गरीब प्राणी. ऐकावी कहाणी सकारी गरीब प्राणी.
राजा वनवाला वैतागाविला. चल भाग्यवंतांनो, नाना हे जे गीत आहे या भारुडाच्या माध्यमातून या ठिकाणी सादर काय केलं, हे पहिल्यांदा सादर केलं. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा का हे प्रबोधन आणि दुसरं प्रबोधन म्हणजे संत महात्मे सांगतात वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविते. दादा, जर आपलं एखादं घर जर एखाद्याने आपल्या घरात न चुकून जर एखाद्या घराला आग लागली तर ती माता माऊली कशी रडती दादा. त्याच अनुषंगाने त्या जंगलामध्ये पक्ष्यांची घरटं असतात दादा. आणि त्यावेळेस ज्या वेळेस त्या जंगलाला आग लागली जाते आणि आग लागली गेल्याच्या नंतर ते पक्षी कसा विसरतात तर माझं तिथे पिल्लू आहे. कारण पक्षी जाई दिगंतरा बाळ कासे आणि तारा, अरे घार हिंडते आकाशी धापा घाली तिलंपासी, अरे माता गुंतली कामासी आणि चित्त तिचे बाळापासी. या अनुषंगाने जसं आईचं चित्त लेकराजवळ असतं तसं तो पशु पक्ष्याचा जीव त्याच्या मातेमध्ये त्याच्या पित्तामध्ये असतं दादा. म्हणून दादा वनवा लावू नका रे, वनवा लावू नका. या अभंगाचा या ठिकाणी या भारुडाचा आणि या ठिकाणी प्रबोधनाचा हा अर्थ आहे. लगेचच पुढच्या भारुडाला सुरुवात. भजन करा भारुदा एक ना